बसलेले सगळ्यात माझे प्रगतशील शेतकरी, तरुण शेतकरी, वयोवर्त सगळ्यांना नमस्कार करून विषयाकडे होतो आणि सुरुवातीला अंदाज सांगतो. पाऊस पाहिजे का तुम्हाला? आणखी तुम्ही म्हटलं तर लगेच सांगतो कधी. तर तुम्हाला एक सांगतो, आता वाजलेली 11 म्हणजे 3, 3:30, 4च्या दरम्यान रात्रीपर्यंत खूप पाऊस पडणार म्हणजे आज उद्या जवळपास मध्ये 26, 27, 28, 29, 30 तारखेपर्यंत तुमच्या बीड जिल्हा, नगर जिल्हा पाणी पाणी होणार आहे म्हणून ही अंदाज लागते याचा. छोटे छोटे बंधारे असेल तर ते देखील भरून जाणार आहे म्हणून ही देखील अंदाज लागते याचा. आणि त्यानंतर सांगायचं झालं तर संपूर्ण महाराष्ट्राचं सांगायचं झालं तर मुंबई, पुणे, नाशिक इकडे 2 या भागामध्ये जरा अतिवृष्टी होणार आहे. कोल्हापूरकडे अतिवृष्टी होणार आहे, मुंबईकडे होणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं. तर राज्यात पुन्हा एक तुमच्यासाठी आनंदाची बातमी. आता हे पाऊस इतका पडलाय पण तुमचे शेत दुरुस्त आहे. मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी देतो. 1 जून नंतर असं चांगलं सूर्यदर्शन होणार आहे. म्हणजे 1, 2, 3, 4 तारखेपर्यंत कडक ऊन पडणार आहे आणि तुम्हाला शेत दुरुस्त करायला, ऊसाला खत देण्यासाठी वेळ भेटणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर 6, 7 जूनला सरी सरी येत राहतील. म्हणजे असं एकदम एवढा मोठा पाऊस येणार नाही, फक्त सरी येत राहतील आणि तुम्ही कापूस लागवड केलेला त्याला जीवदान भेटणार. त्याच्यानंतर मान्सून परत काय होईल, 13च्या नंतर परत राज्यामध्ये सक्रिय होईल. हे देखील मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. तर हे झालं या वर्षीचा 10 दिवसाचा अंदाज सांगितला. आता परत एकदा सांगतो, 2025 म्हणजे या वर्षी खूप पाऊस पडणार आहे म्हणून ही तुमच्यासाठी आनंदाची बातमी. 2026 ला थोडा पाऊस कमी राहणार आहे. 27, 28 ला खूप पडणार आहे. 29 ला कमी पडणार आहे. 30, 31 ला जास्त पडणार आहे. 2032 ला कमी पडणार आहे. 33, 34 ला खूप पडणार आहे. 2035 ला कमी पडणार आहे. 36, 37 जास्त पडणार आहे. 38 ला कमी पडणार आहे. 39, 40 जास्त पडणार आहे. 2041 ला परत कमी पडणार आहे. 50 पर्यंत सांगायचं का पण तुझ्या लक्षात इतका अभ्यास त्यांच्यासाठी केलेला आहे. आणि भविष्यामध्ये तुमच्या काळीचं देखील, कांद्याचं देखील नुकसान होऊ देणार नाही या कार्यक्रमाचे उद्देश देत होतो. आणि यावर्षी तुम्हाला तुमच्या भागामध्ये कांदे म्हणून सांगतो, ऑक्टोबर, नोव्हेंबर मध्ये एकदा तुमचा कांदा 80 ते 100 रुपये जाणार आहे. म्हणजे हे करत असताना सांगू इच्छितो, यापुढं पाऊस कधीच कोणाला विचारत जाऊ नका. मला नाही विचारायचं, काही नाही. एक सोपा गणित सांगतो, ज्या वर्षी तुमच्या रामफळाच्या झाडाला खूप रामफळ लागले, ते रामफळाचं झाड नसते. शेतकऱ्यांना यावर्षी दुष्काळ पडणार आहे असा अंदाज ते रामफळाचं झाड देतात. तुम्ही बघा, यावर्षी तुमच्या रामफळाला रामफळच नाही लागले. गेल्या वर्षी नव्हते लागले. आज 2 वर्षी मात्र खूप लागले होते. 2 वर्षाखाली पाऊस कमी पडला होता, पण यावर्षी नाही लागले. म्हणजे यावर्षी जास्त पाऊस पडणार असा अंदाज तुम्हाला कोणी दिला? त्या रामफळाच्या झाडाला. परत सांगतो, पाऊस येईल कसं ओळखायचा? काय करायचं? एक बिब्याचं झाड आहे बघा. बिब्याच्या झाडाला तर खूप फुलं लागले, ते बिब्याचं झाड म्हणते शेतकऱ्यांना दुष्काळ पडणार आहे असा अंदाज ते बिब्याचं झाड देतं. पण हे लक्षात घ्यायचं. त्याच्यानंतर आणखी एक तारीख लक्षात घ्या. आता योग्यकारण जून महिन्याला आहे. 11 जूनला दुपारी 12 वाजता आकाशात वरती बघायचं. सूर्याला जर कळ दिसलं ना, निसर्ग म्हणतो शेतकऱ्यांना दुष्काळ पडणार आहे असा अंदाज तुम्हाला 11 जूनला दुपारी 12 वाजता त्या कळ्यातून होतो. त्याच्यानंतर एक असं झाड आहे बघा. तुम्ही बघा, पूर्वी आपले आजोबा पंजोबा होते तर त्यांना अंदाज देणारं 70-80 ला कोणी होतं का? कोणी नव्हतं. फक्त एक झाड सांगत होतं आणि त्या झाडाचं नाव सांगतो गावरान आंबा. आपल्या शेतकऱ्याला 1 वर्षाचा पाऊस सांगतो. कसा सांगतो तुम्ही बघा, गावरान आंबा बरं का, दुसरी नाही. काय? ज्या वर्षी तुमचा गावरान आंबा पिकला आणि त्या गावरान आंब्याचा रस तुम्ही खूप खाल्ला की आणि त्या गावरान आंब्याच्या कैऱ्याचं घरी आणून लोणचं तयार केलं की दुष्काळ पडतो. तुम्ही बघा, त्या बोधेगावच्या लोकांनी 2017 पर्यंत इतका गावरान आंब्याचा रस खाल्ला होता. 17 पर्यंत तुम्हाला दुष्काळाला सामना करावा लागला. 18च्या नंतर आठवा, तुमच्या गावरान आंब्याच्या झाडाला कैऱ्याच लागल्या नाही. काही ठिकाणी फुलवारा नाही लागला, कस्तरी लागला होता. ते अवकाळी पावसाने सगळा करून गेला. मग तुम्हाला अंदाज कोणी दिला? गावरान आंब्यानं. आणखीन एक सगळ्यात सोपं कारण सांगतो, वाटल्यात निरीक्षण करा, ऑब्झर्व करा. ज्या माणसाला दम आहे बघा, दम्या असणाऱ्या माणसाला पावसाळ्यामध्ये आभाळ आलं आणि त्यांना दम्याचा त्रास होतो. मग आपले घरचे काय करतात? त्यांना डॉक्टरकडे घेऊन जातात.
डॉक्टरने त्यांना ट्रीटमेंट मध्ये जर गोळ्या दिल्या की तुम्ही म्हणायचं थोडा पाऊस पडणार पेंडवलचा, त्यांना डॉक्टरनं सलाईन लावलं की तुम्ही म्हणायचं वड्याला पाणी येणार आहे, आणि त्यांना जर तिथे ऍडमिट केलं की तुम्ही म्हणायचं नदीला पूर येणार आहे. सगळ्यात सोपं हे काम लागेल. म्हणजे या निसर्गाच्या एक एक गोष्टी तुम्हाला पाहू शकतात. परत एक सांगतो, पूर्व दिशा ही आणि पश्चिम दिशा. आता हे पाऊस यायच्या अगोदर तुम्ही बघा, तुम्ही आठवा हे तांबडा आवाज झालत नव्हतं, खूप लाल आवाज झालता. वाटल्यास आणखी तुम्ही बघा काय करायचं, पावसाळ्यामध्ये ही पूर्व दिशा आणि पश्चिम दिशा. दिवस मावळत असताना पश्चिम दिशेला तांबडा आवाज झालं, यापुढे फोटो काढून ठेवायचा आणि लगेच आपल्या मित्राला म्हणायचं आता 3 दिवसात पाऊस येणार आहे, म्हणून हे पाऊस येते करायला लक्षायचं. मग ते तांबडा आवाज असतं, वरून राजाचं बी असतं, आणि कोणतं बी पेल्याच्या नंतर 3 दिवसाला उगवतं, म्हणून हे पाऊस येते करायला लक्षायचं. परत सांगतो, आणखी एक सोपं कारण सांगतो. आपल्या घरी असे लाईट आहेत बघा, हे पाऊस यायच्या अगोदर बघा तुमच्या घरच्या लाईटवर ट्यूबवर किडे आले होते की नव्हते. जर पावसाळ्यामध्ये लाईटवर ट्यूबवर किडे आले, आपण म्हणायचं 3 दिवसात पाऊस पडणार आहे, म्हणून हे पाऊस येतं कारण लक्षात. आणखी एक सोपं कारण सांगतो. जर तुम्ही शेतात गेल्याच्या नंतर आकाशातून दररोज विमान जातात, त्या विमानाचा आवाज तुम्हाला कधीच येत नाही, पण पावसाळ्यामध्ये तुम्ही शेतात गेल्याच्या नंतर विमानाचे आवाज येऊ लागले, आपण म्हणायचं 3 दिवसाला पाऊस पडणार आहे, म्हणून हे पाऊस येतं कारण लक्षात. आणखीन एक सांगतो की कधी कधी काय होतं, जून महिना लागतो, जून महिन्यामध्ये 10 जून जातो, 15 जून जातो, पाऊसच येत नाही. मग असं उभं वारं सुटतं, आणि उभं वारं सुटल्यानं कोणते तर ते तुम्हाला पाऊस सांगत नाही. मग अशा वेळेस पाऊस कोणाला विचारायचा? कोणाला विचारायचं नाही. एक सोपं काही सांगतो की जे झाड आहेत ना, त्या झाडावर चिमण्या बसलेल्या असतात. त्या चिमण्या काय करतात, ज्या ज्या ठिकाणी माती आहे त्या मातीमध्ये आंघोळ करतात. चिमण्यानं जर मातीने आंघोळ केलेली पाहिली तर तुम्ही म्हणायचं पैठणधरण 100% भरणार आहे, की अंदाज तुम्हाला त्याच्यानंतर. त्याच्यानंतर परत सांगतो पाऊस एकच वागायचा. तुम्ही आता जूनच्या पहिल्या आठवड्यात शेतात जाता, जर तुम्ही सरड्या बघता, सरड्यानं जर डोक्यावर लाल कलर केला, सरड्यामध्ये शेतकऱ्यांनो 10 दिवसाला मान्सून येणार आहे असा अंदाज ते सरड्या देतो. त्याच्यानंतर आणखीन एक सोबत सांगतो, या ठिकाणी लिंबाचं झाड आहे म्हणून सांगतो. तुम्ही आठवा, लिंबाच्या झाडाला मे महिन्यामध्ये खूप लिंबू यायला लागल्या. हे लिंबाच्या झाडामध्ये शेतकऱ्यांनो यावर्षी खूप पाऊस पडणार आहे असा अंदाज ते लिंबाचं झाड देतात. एक झाड असं आहे ते तुम्हाला कांद्याला उतारे येणं, ऊसाला उतारे येणं, असं झाड एक अंदाज देतं. तसं झाड कुठं असतंय का? पण असतंय. त्या झाडाचं नाव सांगतो, तुमच्या गावामध्ये खूप आहे. त्या झाडाचं नाव सांगतो चिंचाचं झाड. चिंचाच्या झाडाला खूप चिंचा लागल्या, की चिंचाचं झाड म्हणजे शेतकऱ्यांनो तुम्ही मालामाल होणार आहे असा अंदाज ते चिंचाचं झाड देतात. त्याच्यानंतर एक असं झाड आहे हे पाऊस लवकर येणार म्हणून सांगतं. त्या झाडाचं नाव सांगतो जांभळीचं झाड. जांभळीच्या झाडाला लवकर जांभळं लागले, उन्हाळ्यामध्ये लवकर जांभळं लागले, तुम्ही लवकर खायला सुरुवात केली, ते जांभळीचं झाड म्हणते शेतकऱ्यांनो यावर्षी लवकर पाऊस येणार आहे असा अंदाज ते जांभळीचं झाड देतात. त्याच्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये आणखीन एक सोपं गणित सांगतो. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्या घरचा लाकडी दरवाजा पाऊस सांगतो. दरवाजा कुठे पाऊस सांगतोय का? तर सांगताय आपल्या घरचा ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये घरचे दरवाजे फुगले आणि लागाने गेले, ते दरवाजे म्हणतात शेतकऱ्यांनो 10 दिवसाचा सततधार पाऊस पडणार आहे असा अंदाज ते देतो. त्याच्यानंतर परत सांगतो पाऊस येईल कसा बघायचा. काय करायचं, निसर्गामध्ये अशा काही गोष्टी आहेत. तुम्ही बघा, गुढी तुम्ही उभारतात, गुढी उभारल्याच्या नंतर त्या गुढी पाडव्याच्या त्या 8 दिवसामध्ये जर तुमच्या नित्या गुढीनं आवाज जर गेलं ना, यावर्षी आपल्या महाराष्ट्रात पाऊस खूप होतो, आणि यावर्षी गुढी उभारल्याच्या नंतर पाऊसच आता, म्हणजे यावर्षी पाऊस कसा पडणार ते अगोदर त्या गुढी पाडव्याच्या कळलं. त्याच्यानंतर आणखी सांगतो, महादेवच्या मंदिरामध्ये उन्हाळ्यामध्ये गर्दी असते. त्या गर्दीच्या वेळेस काय होतं की त्या महिन्यात गर्दी लागल्यापासून 8 दिवसामध्ये नुसतं ओतून आभार गेलं ना, यावर्षी खूप पाऊस पडतो असा अंदाज त्या गर्दीच्या रूपानं करतो. त्याच्यानंतर हे झालं पाऊस येण्याचे कारण. आता आणखी 27, 28, 29 या 3 दिवसामध्ये विजेच्या कडकडाचा पाऊस पडणार आहे. म्हणून माझी सगळ्याला विनंती आहे, आपला जे मजूर आहे, आपला जे कामगार आहे आणि आपली जी पाळीव प्राणी आहे त्यांना झाडाखाली बांधू नका. तर तुम्हाला सांगतो या विजेचं प्रमाण जास्त राहणार आहे. तर आकाशातील वीज ही एक नैसर्गिक आपत्ती असते. या पृथ्वीचा पृष्ठभाग ऋणभारित असतो,
वातावरण धनभारीत असते आणि या वातावरणामधून सतत इलेक्ट्रॉन वाहत असतात. विजा नाही पडल्यानं पृथ्वी आणि वातावरणातील विद्युत शुल्क 5 मिनिटात संपून जाते. म्हणून विजा पडणं चांगलं आहे पण विजा पडणं वाईट आहे. विजा पडणं चांगलं कशामुळं 10 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर दरम्यान वाटल्यात लक्षात घ्या, जर तुमच्या शेतामध्ये विजेचा कडकडाचा पाऊस पडला ना तुमच्या हरभऱ्याला